हाय, हॅलो, नमस्ते. मी आहे गायत्री. आज माझ्या केरळमध्ये दुसरा दिवस होता. इथे आम्ही रस्सा रेस्टॉरंटला आलो होतो. तिथे सगळेजण नाश्ता करण्यासाठी थांबले होते. तुम्ही बघू शकता इथे कौलांचं असं शेड तयार केलं होतं. त्याच्यामुळे एकदम ऑथेंटिक अशी वाइब येत होती. तिथे मी एक ज्यूस घेतला होता, टेंडर कोकोनट. हा खूप फ्रेश ज्यूस होता तिथे. खूप जास्त टेस्टी अँड टेम्प्टिंग होता. खूप उन्हाळ्याचे दिवस होते त्याच्यामुळे हा ज्यूस पिल्यानंतर खूप राहत मिळाली. त्यानंतर आम्ही फ्लोरा अँड फॉना पार्कमध्ये गेलो. त्या पार्कमध्ये आम्हाला खूप लाईव्ह ॲनिमल्स बघायला मिळाले की जसे की बर्ड्स, रेप्टाइल्स, फिशेस आणि तिथे आम्ही त्यांच्यासोबत लाईव्ह एक्सपिरियन्स पण घेऊ शकत होतो. आम्ही त्यांना टच करू शकत होतो. आम्ही त्यांना फील करू शकत होतो. थोडी सुरुवातीला भीती वाटली. आम्ही इथे त्यांना फूड देत होतो. ते आनंदाने खात होते. इव्हन इथे फिशेस पण होते. त्यांना पण आम्ही इथे खायला घातलं होतं. इथे तुम्ही बघू शकता एक हा निळ्या रंगाचा पक्षी होता. खूप आगाऊ होता. तो तिथे सगळं तोडत होता. तिथे आम्हाला एक इन्स्ट्रक्टर होते. ह्या सगळ्या ते गोष्टी आम्हाला एक्सप्लेन करून सांगत होते की इथे कुठल्या-कुठल्या व्हरायटीचे ॲनिमल्स आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता की हे वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे शेळींचे प्रकार आम्हाला दाखवले गेले होते. इथे बर्ड्स होते, कबूतर होता हा. त्याच्यानंतर सगळ्यात स्मॉलेस्ट पिकॉक आम्हाला दाखवला गेला. आणि आम्ही आता पोहोचलो आहे आमच्या जेवणाच्या ठिकाणावरती, जिथे की आम्ही दुपारी जेवणासाठी थांबलो होतो. तिथे ओव्हरऑलच सगळे जे पण काही हॉटेल्स होते ते खूप ऑथेंटिक पद्धतीने डिझाइन केलेले होते. त्याच्यामुळे असा फील एकदम केरळसारखं लाइक वाइब पूर्णपणे येत होती. आणि इथे तुम्ही बघू शकता आम्ही घेतलं आहे फ्राईड राईस अँड गोबी मंचुरियन अँड लास्ट डेझर्टसाठी टेंडर कोकोनट. आम्ही आता पोहोचलो आहे केरला फार्मला. केरला फार्ममध्ये आम्हाला दाखवल्या गेल्या वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे मसाला कसे बनले जातात ते. त्याच्यानंतर आयुर्वेदिक वनस्पती, जडीबुटी की जे आपण डेली लाईफमध्ये सुद्धा कसं यूज करू शकतो. आणि हे तिथेच एक छोटासा मॉल होता जिथे आम्ही थोडीफार शॉपिंग सुद्धा केली. ॲट द लास्ट आम्ही पोहोचलो आहे आमच्या हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये आमचा एक वेलकम केला गेला छोटासा. त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं रिलीफ वाटलं. हॉटेलमध्ये सोबतच आम्हाला फ्लावर्स सोबत एक ज्यूस सुद्धा प्रोव्हाईड केला होता. त्याच्याने आम्हाला खूप रिफ्रेशिंग फील झालं. आणि हा तिथला स्पा सेक्शन होता. त्या स्पा सेक्शनमध्ये तुम्ही स्पा पण घेऊ शकत होता. जसं का तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे केरळ हे खूप प्रसिद्ध आहे स्पासाठी, त्याच्यानंतर आयुर्वेदासाठी. हा त्यांचा रिसेप्शन एरिया आहे. रिसेप्शन एरियामध्ये त्यांनी चेअर्स वगैरे पण बसायला ठेवले होते. बाहेरचा जो त्यांचा पॅसेज होता तो एरिया पण खूप छान होता. फायनली आम्ही आमच्या रूमवरती पोहोचलो. रूमवरती पोहोचल्यानंतर खूप रिलीफ फील झालं. कारण की खूप दमलो होतो दिवसभर पार्क आणि त्याच्यानंतर मसाल्याचं गार्डन. तर done for the day. Thank you for the watching. Stay tuned for my next video. Thank you. Bye bye.